नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही चाललो आहे श्री दत्त मंदिरला. तर आमचं गोव्यामध्ये रूम आहे आणि इथं जवळच डिस्कारला म्हणजे उसगाव डिस्कार या ठिकाणी दत्ताचं मंदिर आहे. तर आम्ही तिथं चाललो आहे. तर तुम्ही पण बघा कसं आहे ते मंदिर आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चला तर मग जाऊया व्हिडिओ दत्त मंदिरला. तर इथं बघू शकता तुम्ही लांबूनच दिसत आहे मंदिर आणि आजूबाजूला ओपन जागा आहे आणि इथं ही राईट साईडला दिसत आहे ती शुगर फॅक्टरी आहे. इथं ऊसाची फॅक्टरी. तर बघू शकता दोन्ही साईडला मोकळा जागा आहे. क्रिकेटचं ग्राउंड वगैरे आहे इथंच बाजूला दिसत आहे ते उजव्या साईडला मोकळं. तर हा आहे जागा, रोड आहे आपला मंदिरला जायचा. तर मित्रांनो फायनली आम्ही इथं पोचलो आहे मंदिरजवळ. हे बघा इथं कमानीवर लिहिलेलंच आहे श्री गुरुदेव दत्त म्हणून. तर साईडला गाडी लावून घेऊया. गाड्या वगैरे लावायला जागा भरपूर आहे ओपन आणि वातावरण पण संध्याकाळचं छान आहे, शांत. तर आज आहे गुरुवार, त्या निमित्ताने आम्ही इथं आलो आहे. त्याच्यानंतर जरा गर्दी असते पण अजून सध्या तर आता नाही आहे. तर चला तर मग मंदिरमध्ये एंट्री करूया आणि तुम्ही पण बघू शकता कसं प्रकारचं मंदिर आहे ते. गोव्यामधील मंदिर ही भरपूर छान असतात आणि प्लेस पण मोठा असते, जागा वगैरे मोठी असते मंदिरला. तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बघितल्यावर समजेल पूर्ण कसं आहे ते मंदिर आणि इकडे जागा वगैरे कशी मोठी असते ते सगळं समजेल तुम्हाला. तर इथं आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला गार्डन आहे इथं आणि बाग वगैरे ठेवलेले आहेत आणि साईडला पण बघा किती मोकळं आहे ते वातावरण. हवा पण एकदम फ्रेश आहे इथं, स्वच्छ असं वातावरण आहे, सुंदर. तर इथं बघू शकता ऋषींचे स्टॅच्यू केलेले आहेत आणि दत्तात्रयाची कुत्री वगैरे आहेत इथं बसवलेली. समोर गाय वगैरे हे बघा किती छान असे स्टॅच्यू केलेले आहेत, मूर्त्या वगैरे इथं ठेवलेल्या आहेत आणि हाईटवरती आहे मंदिर, थोडं उंचावरती. तर हे बघा आणि परत इथं पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी. हे बघा इथं आतमध्ये पण बाग ठेवलेले आहेत बसण्यासाठी भक्तांना. दर्शन झाल्यानंतर इथं बाकावरती वगैरे भाविक भक्त बसतात. स्टार्टिंगलाच कुबेर आहे आणि तर आतमध्ये एंट्री गाभाऱ्यामध्ये करत आहे मी आतमध्ये. मग आता अगरबत्ती लावून घेऊया, ओवाळून घेऊया अगरबत्ती. तर इथं बघू शकता तुम्हाला मूर्ती दिसत आहे श्री स्वामी दत्तात्रयांची आणि इथं बाहेर दत्तात्रयांचा फोटो ठेवलेला आहे जेणेकरून आम्हाला अगरबत्ती करून वगैरे ओवाळायला बरं होईल आणि फुलं वगैरे ठेवायला बरं होईल म्हणून. तर बाहेर पण दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आहे ते. बाहेर मोठी तुळस वगैरे आहे इथं बघू शकता मला रेड कलरची दिसत आहे ती. आता तुळशीकडे जात आहे आम्ही. तर हे बघा तुळस किती मोठी आहे ते. तर तुळशीला आपण प्रतीक्षा फूल वगैरे ठेवत आहे.
छान मोठी अशी तुळस आहे इथं. तर प्रतीक्षा आता हळद कुंकू लावत आहे. उसगाव टिचकार हे फोंडा तालुक्यामध्ये येत आहे आणि लहानसं खेडं आहे, पण सगळ्या प्रकारचे शॉप्स वगैरे दुकानं भरपूर आहेत तिथं आणि मंदिर वगैरे पण आहे तिथं आजूबाजूला. तर पाठीमागं पण तुम्हाला दाखवतो. तर इथं लांबूनच दिसत आहे ते छोटंसं मंदिर इथं पादुका आहेत आणि पादुकाच्या साईडला इथं उंबराचं झाड आहे. तर बघू शकता तुम्ही आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. तुमच्या कमेंट वाचून आम्हाला आनंद होतो आहे भरपूर, छान छान कमेंट केलेल्या बघून. तर हे बघा पादुका. तर प्रतीक्षा इथं पण फुलं आणि हळद कुंकू वगैरे लावत आहे ते. तर एक प्रदक्षिणा घालूया मंदिराला. तर इथं उंबराचं झाड आहे. उंबराचं झाड हे देवाचं झाड असतंय, चांगलं असतंय भरपूर. आणि ह्याच्या खाली पण दत्तात्रयांचा फोटो मूर्ती वगैरे ठेवलेली आहे. इथं मस्त हिरवळ असं झाड आहे, आत्ता छान दिसत आहे. तर इथं पण अगरबत्ती वगैरे लावून घेऊया. तर आता इथं पण अगरबत्ती वाळून झालेली आहे. प्रतीक्षा पण पाया पडत आहे. आता आम्ही प्रत्येक गुरुवारी इथं येतोयच. जवळच थोड्याच अंतरावर 1.5-2 किलोमीटर असं अंतरावरती आहे मंदिर. आणि इथं उंबराच्या झाडाखाली जाताना कधी पण एक पान खावं असं म्हणतात, त्यासाठी आम्ही पण खात आहे. तुम्ही पण नक्कीच खा. उंबराचं पान चांगलं असतं खाल्ल्याने, कारण मला पण अजून काय माहीत नाही एक्झॅक्ट, पण असं म्हणतात थोर लोक, म्हणून आम्ही पण कधी पण खातोयच. आणि मंदिराच्या बाजूला जागा तर किती मोठी आहे, आजूबाजूला हे तर तुम्ही बघितलाच. तर इथं जे पत्रेचं वगैरे घर दिसत आहे ते ट्रस्टचं आहे घर, आणि भटजींसाठी ते दिलेलं आहे राहायला. फार सुंदर असं मंदिर आहे हे दत्तात्रयांचं, दत्त मंदिर उसगाव टिचकारला. जर तुम्ही इथं कधी आला तर नक्कीच व्हिजिट करा. आणि इकडचे कोण असतील ते त्यांना तर माहीतच आहे की मंदिरला किती छान आहे ते मंदिर. इथं पण बाजूला साईडला जागा केलेली आहे बघा, ते दिसत आहे. रेड कलरचा कट्टा बांधलेला आहे ते. आणि इथं दोन्ही साईडला मूर्ती ठेवलेल्या आहेत. इथे दिसत आहे ही एक, आणि त्या साईडला एक आहे. अशा 2 साईडला मूर्त्या ठेवलेल्या आहेत देवाच्या. तर परत एकदा जाऊया आतमध्ये, पाया पडून प्रसाद वगैरे घेऊया. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री देव दत्तांचा आशीर्वाद तुम्हाला पण असू द्या. तर नमस्कार करून घ्या मित्रांनो इथूनच.